गाजत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत राजा भीमकाच्या होत्या नवजणी कन्या राजा भीमकाच्या होत्या नवजणी कन्या टाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाना टाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाना दिली पंढरीच्या वाना पायी जोडव्याला पायी जोडव्याला मोती नवला कसा जात मोती नवला कसा जात सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं आता पाच प्रभू रामाचा शिष्य झाला आणि छाती उघडून राम सीता दाविला आणि मोड्या भक्ताला माझा बजरंगी धावून आला आला हो आला हनुमान आला आभार गडगडला हनुमान आला आभार गडगडला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला आला हो आला हनुमान आला आभार गडगडला गडगडला आला हो आला हनुमान आला आभार गडगडला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला वायुदेवाचा पुत्र माझ्या अंजनीचा बाळ वायुदेवाचा पुत्र माझ्या अंजनीचा बाळ त्याला दिसे हो लाल फळ त्याला दिसे हो लाल फळ दिसे हो लाल फळ त्याला दिसे हो लाल फळ विचार केला उडान केला विचार केला उडान केला आनाया गेला सूर्याचा घोडा आनाया गेला सूर्याचा घोडा असावा पुत्र पाहुनी देव इंद्र तपकला असावा पुत्र पाहुनी देव इंद्र तपकला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला आला हो आला हनुमान आला आणि आभाळ गडगडला आला हो आला हनुमान आला आभाळ गडगडला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला त्याच्या समोर महासागर सागर त्याच्या समोर महासागर समोर महासागर कसा जाणार तो लंके पार जाणार तो लंके पार विचार केला उडान केला विचार केला उडान केला जाऊन लंकेला जाळून आला जाऊन लंकेला जाळून आला जळती लंका पावली रावणाला घाम फुटला जळती लंका पावली देव इंद्र
पोचला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला आला हो आला हनुमान आला निया बाण गडगडला गडवा आला हो आला हनुमान आला निया बाण गडगडला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला देवाचा देव राम देवाचा देव राम भक्त त्याचा हनुमान भक्त त्याचा हनुमान देवाचा देव राम भक्त त्याचा हनुमान राम भक्त त्याचा हनुमान विचार केला उडान केला विचार केला उडान केला कंदील बाबाच्या मंदिरी आला बाबाच्या मंदिरी आला असा हा देव पाहुनी दास अंकुश गाई भरला असा देव पाहुनी दास अंकुश गाई भरला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला आला हो आला हनुमान आला आभाळ गडगडला आला हो आला हनुमान आला आभाळ गडगडला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेनेला माझा बजरंगी आला वानर सेनेला ज्ञानोबा 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 माऊली तुकारा ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकारा ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकारा ओ ज्ञानोबा ओ ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा
तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. देवा धन तुझी जेजुरी, देवा धन तुझी जेजुरी, देवधन तुझी जेजुरी, देवधन तुझी जेजुरी. धन तुझी जेजुरी देवा सोनियाची, धन तुझी जेजुरी देवा दौलत. धन तुझी जेजुरी देवा सोनियाची. धन तुझी जेजुरी देवा सोन्याची जेजुरी. देव नवलाखू पायर, देव नवलाखू पायर, देवा नवला तू पायर, देवा नवला तू पायर. देव नवलाखू पायर, देव नवलाखू पायर, देवा नवला तू पायर, देवा नवला तू पायर. नवलाख पायर देव तुझ्या किल्ल्याला, नवला तू आला. नवलाख पायर देव तुझ्या किल्ल्याला. नवला तू पायर देव तुझ्या किल्ल्याला. देवा भंडारा चाराशी, देवा भंडारा चाराशी, देवा भंडारा चाराची, देवा भंडारा चाराची. देवा भंडारा चाराशी, देवा भंडारा चाराशी, देवा भंडारा चाराची, देवा भंडारा चाराची. भंडारा चाराशी देवा माझा लोलत होता, भंडारा चाराची देव माझा लोलत होता. भंडारा चाराशी देवा माझा लोलत होता. भंडारा चाराची देव माझा लोलत होता. देवा मखमालू मंडप, देवा मखमालू मंडप, देवा मकमालू मंडप, देवा मकमालू मंडप. मखमालू मंडप, देवा मखमालू मंडप. देवा मकमालू मंडप, देवा मकमालू मंडप. मंडपाला झालरी लाविलन लेशमाच्या, मंडपाला झालर लावलन लेशमाच्या, मंडपाला झालर लाविलन लेशमाच्या. धन तुझी जेजुरी देवा, धन तुझी जेजुरी, धन तुझी जेजुरी देवा, धन तुझी जेजुरी. देवा धन तुझी जेजुरी, देवा धन तुझी जेजुरी. धन तुझी जेजुरी देवा, धन तुझी जेजुरी. धन तुझी जेजुरी देवा सोनियाची, धन तुझी जेजुरी देवा सोनियाची. धन तुझी जेजुरी देवा सोनियाची. धन तुझी जेजुरी देवा सोनियाची. मी निघालो, मी निघालो, तुम्ही येता का माझ्या विठ्ठलाला भेटाया, तुम्ही येता का. मी निघालो, तुम्ही येता का माझ्या पांचाला भेटायला, तुम्ही येता का. दाडलं बोलावून गण विठ्ठलाला, दाडलं बोलावून गण विठ्ठला, केली त्याने आज्ञा मला. मी निघालो, तुम्ही येता का माझ्या विठ्ठलाला देशाया, तुम्ही येता का. मी निघालो, तुम्ही येता का माझ्या विठ्ठलाला भेटाया, तुम्ही येता का. आषाढीचा सण आला होला, पालख्या निघाल्या आज पायी पंढरीला. आषाढीचा सण आला होला, पालख्या निघाल्या आज पायी पंढरीला.
धाडलं बोलावून जणू विठ्ठलानं ये म्हणाल तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या विठ्ठलाला भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या विठ्ठलाला भेटाया तुम्ही येता का वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी सगळे शेंडे पडकती त्या अंबरी वाट सजली पंढरीची भक्तांनी सारी सगळे शेंडे पडकती त्या अंबरी धाडलं बोलावून जण विठ्ठलानं धाडलं बोलावून जण विठ्ठलानं केली त्यानं आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या विठ्ठलाला भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या विठ्ठलाला भेटाया तुम्ही येता का नाचले गाणे अवघा आनंदी आनंद आनंद श्रावण बाळा संगे सर्वजणी धंद नाचले गाणे अवघा आनंदी आनंद आनंद बाळा संगे सर्वजणी धंद गाण्याला बोलावून गण विठ्ठलानं ये म्हणाल तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या विठ्ठलाला भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का येता का हा देवा माझ्या सूर्य नारायण रे सूर्य नारायण 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 शनी देवा कोणाच्या राशीला गेला गो कोणाच्या राशीला गेला शनी देवा कोणाच्या राशीला गेला ग कोणाच्या राशीला गेला शनी देवा बनसोडे कणिक मळणार आपण ताबडतोब स्वयंपाकाकडे यायचंय बनसोडे कणिक मळायची आहे आपण लवकर इकडे या काम थांबलेलं आहे बनसोडे आपण लवकर यायचे ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा
महादेव बोलवा ग माऊलीची पालखी सजवा ग आळंदीचे महादेव बोलवा ग माऊलीची पालखी सजवा ग आळंदीचे महादेव बोलवा ग माऊलीची पालखी सजवा ग आळंदीचे महादेव बोलवा ग माऊलीची पालखी सजवा ग बेलपत्राचा घेऊन हातात ताट ज्ञान माऊलीची पाहत आहे वाट बेलपत्राचा घेऊन हातात ताट माई माऊलीची पाहत होते वाट ज्ञान माऊलीची पाहत होते वाट ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम पुण्याची पार्वती बोलवा ग माऊलीची पालखी सजवा ग पुण्याची पार्वती बोलवा ग माऊलीची पालखी सजवा ग कुंकवाचा घेऊन हातात ताट ज्ञान माऊलीची पाहत आहे वाट हळदी कुंकवाचा घेऊन हातात ताट ज्ञान माऊलीची पाहत होते वाट ज्ञान माऊलीची पाहत होते वाट ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम सासवडचे सोपान काका बोलवा ग माऊलीची पालखी सजवा ग सासवडचे सोपान काका बोलवा ग माऊलीची पालखी सजवा ग बिलबुक्याचा घेऊन हातात ताट ज्ञान माऊलीची पाहत आहे वाट हळदी भुक्याचा घेऊन हातात ताट ज्ञान माऊलीची पाहत होते वाट ज्ञान माऊलीची पाहत होते वाट ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम कुंडली कवर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतान की जय अपने माता पिता की जय इंद्र महाराज की जय रामकृष्ण हरी. अत्यंत गोड अशी सेवा डहाणू पालघर येडवण विभाग यांनी या ठिकाणी केली. संस्थान त्यांचा आभारी आहे. त्यांच्या भजनाशिवाय या दिंडीची पूर्तता होत नाही. महाराज या ठिकाणी ते आले, त्याबद्दल सेवा केल्याबद्दल आभार. आता लगेच सर्वांनी प्रवचनासाठी यायचंय. सर्व मंडळींनी येऊन बसायचंय. चला कापे साहेबांनी इकडे यायचंय. चला चला चला. चला सर्व मंडळी समोर येऊन बसा.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, चला आजूबाजूची बसलेली मंडळी पुढे येऊन बसा, कृष्ण हरे हरे, इतरत्र बसलेली मंडळी पुढे येऊन बसा. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे चला मंडळी समोर येऊन बसा. राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, मागे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 ये गाडी वाले ही समोरची गाडी पुढे घ्या आणि सगळी बसलेली मंडळी इकडे या. ही समोरची गाडी टेम्पो उभा आहे ना, हा समोर काढा तिथून. इतरत्र बसलेली मंडळी इकडे येऊन बसा. सगळी मंडळी पुढे या. मागे बसलेली तिकडे स्वयंपाकी रिकामी उभी मंडळी, इकडे गाड्यांजवळ बसलेली मंडळी या. हा दसक्रियाचा कार्यक्रम नाही, कुठं बसायचं आणि कसं बसायचं. या आपण वारीमध्ये आलेलो आहे, अमूल्य वेळ खर्च करून आपण आलो. पुढे येऊन बसा महाराज. इथं समोर येऊन काही कळत नाही आपल्याला, तर इतरत्र बसून समजणार आहे का. चला या पुढे या, पुढे या. म्हणजे आपणाला लवकर भोजन देता येईल, पुढं जाता येईल, पुढल्या जाणाऱ्यांना तेवढं लवकर निघता येईल. चला या. हे बघा, तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रवचन सुरू होणार नाही. जोपर्यंत प्रवचन होत नाही तोपर्यंत जेवण नाही. जोपर्यंत जेवण नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही.
ही मधली पिका पुढे घ्या. हे बघा, आपण जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत प्रवचन सुरू होणार नाही माऊली. चला 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 लवकर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. टाळी वाजवा. हरे राम राम राम. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. जोग महाराज की जय. गुरुवर्य हैबत बाबा महाराज की जय. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेली ओवी 12व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाची असून माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्री गुरूंचं अधिक विशेषण देऊन आणि तोंड भरून वर्णन करतात. पहिलं विशेषण देतात, जय जय ओ शुद्धे. माझे श्री गुरु कसे आहेत तर ते शुद्ध आहेत म्हणून सांगतात. लोकांनी प्रश्न केला, ते नुसते शुद्ध असून आम्हाला काय फायदा, त्यांच्याकडून काही मिळेल का? तेव्हा महाराज म्हणतात ते उदारय आहेत. ज्ञानोबराय सांगतात ते उदारय आहेत आणि प्रसिद्धही आहेत. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षती. आणि काय करतात म्हणले तर हा आनंद प्राप्त करून देतात, म्हणजेच आनंदाचा वर्षाव करून देणारी अशी माझी श्री गुरु निवृत्ती दादा आणि त्यांच्याकरता ही प्रास्ताविक ओवी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेली आहे. या ओवीमधून श्री गुरुचं वर्णन ते करतात. जसा एखादा वकील न्यायाधीशासमोर आपले मुद्दे मांडून देतो, एक एक गोष्ट पटवून सांगतो आणि त्याचा निकाल लावतो, या न्यायाप्रमाणे श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री गुरूंचंच वर्णन या ओवीमधून करतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझे श्री गुरु कसे आहेत तर ते शुद्ध आहेत. आणि कसे आहेत तर उदार आहेत. आणि ते उदारच नाहीत तर ते अखंड आनंदाचा वर्षाव करून देणारी ही माऊली आहे. म्हणून या ठिकाणी ही जी ओवी प्रवचन करता निवडलेली आहे, आपणही सर्वजण श्री गुरुचे दास आहोत. ज्या श्री गुरूंची आपल्यावर कृपा झाली म्हणून आपण या पंथाला या मार्गाला आलोत. असे पूजनीय त्यागमूर्ती वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज, ज्या महाराजांच्या कृपा आशीर्वादाने
गेली 49 वर्षापासून काही वारकरी या दिंडीमध्ये चालतात, पण महाराज सांगतात संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताच्या वचनावर आपण विश्वास ठेवला आणि 49 वर्षापासून आपण माऊली सोहळ्याबरोबर रथाच्या पाठीमागे गुरुवर्य गोविंद महाराज यांची दिंडी 43 क्रमांकाची या जागेवर आपण चालतो. तसं जर बघितलं तर ज्यांनी ही परंपरा सुरू केली, हा माऊली सोहळा सुरू करण्याला खरे कारणीभूत हैबत बाबा. आणि हैबत बाबांनी ह्या पादुका आपल्या ओटीमध्ये घेऊन या पंढरपूरची वारी केलेली आहे. हैबत बाबा हे एका राजाकडे नोकरदार होते आणि काही कारणास्तव ते तसे इकडं सातारा जिल्ह्यातले होते. लाहोरवरून येताना काही ठिकाणी त्यांना एक ठिकाणी अंधार पडला आणि त्या बिल्लाच्या लोकांनी त्यांचे तिकून जे नोकरीचं धनसंपत्ती मिळाली होती तेवढी त्या बिल्लाच्या लोकांनी लुटली. आणि लुटल्यानंतर पोरके झाले. रात्री चोराने त्यांच्यावर अटॅक केला. पण योगायोग असा का त्या ज्या चोट्याने त्यांचा हे केलं होतं, धन लुटलं होतं, आणि त्यामधला जो मुख्य जो चोट्टा होता त्याला त्या दिवशी मुलगा झाला होता. आणि मुलगा झाल्यानंतर ते सगळं धनसंपत्ती हैबत बाबाची तिथं आणलेली होती. ती हैबत बाबाची धनसंपत्ती त्या बाईने बघितली, ज्या बाईची डिलिव्हरी झाली होती तिने, आणि सांगितलं, म्हणले मालक ही संपत्ती आता आपल्याला नको, परमेश्वराने एवढा मोठा प्रसाद आपल्याला दिलाय, ही संपत्ती त्याला परत करा. हैबत बाबा एकदम हतबल झालेले होते. आणलेलं सगळं आयुष्याच्या कष्टाचं जेवढं मिळवलेलं होतं तेवढं त्या ठिकाणी लुटल्या गेलेलं होतं. त्या ठिकाणी हैबत बाबांनी निश्चय केला, आता मी माझ्या गावी जाणार नाही, मी आता आळंदी क्षेत्रामध्ये जाईन, इंद्रायणीच्या तीरावर स्नान करायचं, माऊलीचं दर्शन करायचं. तो फार बिकट परिस्थितीचा काळ आहे. कैलास बोरवाडे आपण ताबडतोब स्वयंपाक घरामध्ये जायचं आहे. माईकवाले कैलास बोरवाडे, त्या ठिकाणी इंद्रायचं स्नान करायचं, माऊलीचं दर्शन करायचं, आणि दर्शन करून त्या ठिकाणी उपजीविका भागवण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी काही नव्हतं. अक्षरशः इंद्रायणीचं जे पाणी व्हायचं आणि तो साईडला मऊ मातीचा थर यायचा, तो मऊ मातीचा थर हैबत बाबांनी खाल्ला, असं त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून ही जी वारी चालू केली ज्ञानोबरायची, याला मुख्य कारण आहेत हैबत बाबा. आणि हैबत बाबाची ही परंपरा ती पूजनीय, वंदनीय, वैकुंठवासी आपल्या सर्वांचे श्रीगुरु गोविंद महाराज केंद्रे यांनी ती चालवलीच नव्हे तर या माऊली सोहळ्यामध्ये केंद्रस्थानी असणारी ही दिंडी आहे. म्हणून याला ही केंद्रस्थानाची दिंडी आणि केंद्रे नावानीच हॅलो, या दिंडीलाही केंद्रे नावानीच सगळे लोक संबोधित करतात. गुरुवर्य बाबांनी फार मोठ्या त्यागातून ही दिंडी उभी केली आणि त्यांचा सुरुवातीच्या पहिल्या दिंडीपासूनचे एक वारकरी माझ्या समोर बसलेले आहेत, हरिभक्तीपरायण सोनार बाबा. पहिल्या
49 वर्षे झाले ते बाबांच्या साथीला ना आजही या वयामध्ये ते साथ करतात. आपण आपल्या मनाला विचार करा, आपल्या कोणाच्या 10 वाऱ्या 5 वाऱ्या 15 वाऱ्या 20 वाऱ्या झाल्या असतील, पण आपल्यामध्ये जर आजपर्यंत एक तीळ मात्रही बदल झाला नाही, याचं खरं कारण काय हो? याचं खरं कारण आहे आपण आपल्या लौकिकाकरता माऊली सोहळ्यामध्ये आलो. 1000 वेळा कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण प्रवचन श्रवणाकरता समोर या. हे काय 10 क्रियाविधीचं प्रवचन नाही, पाटलांनी आता सांगितलं. मज भाव देई प्रेम प्रीती गुण नाम वर्णा वया स्तुती. महाराज म्हणतात अंतरातला भाव साधूच्या चरणावर पाहिजे, किंवा आपण ज्या कामा करता आलोत, ज्याच्या करता आपण या ठिकाणी एवढे पाय दुखवतो, झोपण्याची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही, तुम्ही एसी बंगल्यामध्ये झोपणारे लोक, आणि या ठिकाणी येऊन अहो मी तर असं म्हणाल की गाड हवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य. कशाला पायपीट करताय तुम्ही? दिंडीमध्ये घाण करायला एक नंबर, सगळं काही पुढं जाऊन सगळं वाटोळं करायला तुम्ही एक नंबर आहेत. मी याचा अर्थ तुम्हाला दोष देतो म्हणजे वाईट बोलतो असं नाही. अरे ज्याच्या करता आपण आलोत ना, देहाचे चाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोन्या, याच्या करता आपण 15 दिवस घर सोडलंय. आणि या 15 दिवसामध्ये तुम्ही जेवढं नामचिंतन करता, कुठलाही वक्ता असू द्या तो ज्ञानीच असावा असं काही नाही. त्याचा जो बोल आहे त्यामध्ये एखादा तरी शब्द सत्य असेल आणि त्या शब्दाचं अनुकरण करा. ते बोल मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, माऊली म्हणतात. आणि ते साठो वाटून घ्यावे चित्ताच्या. जसा विद्यार्थी वर्गामध्ये शिकत असताना तो जर खिडकीमधून इकडं काही बघत असला, वर्गामध्ये शिक्षक पाठ शिकवतात, त्यांना काय घेणं देणं नसतंय, त्यांना पगार असतो. ते सांगत असताना अपपर भाव ठेवत नाहीत. कोण? प्रवचन करणारा का एखाद्या पाटलाच्या मुलाकरता करतोय? शाळेमध्ये शिकवणारा एखादा शिक्षक एखाद्याच्या श्रीमंताच्या मुलाकरता बोलतोय? असं नाही. महाराज म्हणतात त्याच्याकडं अपपर भाव नसतो. म्हणून महाराज म्हणतात अपपरतेही नाही बंधू वर्ग सज्जना. तुम्ही श्रवण भक्ती करत असताना कशी करा म्हणले तर ते काया वाचा आणि मने. आपल्या ह्या वारीमध्ये सुद्धा या 3 प्रकारचं तप घडतंय. तुकोबारायचा एक प्रसिद्ध अभंग आहे, ते म्हणतात काया वाचा मने झाला विष्णुदास, आणि काम क्रोध त्यास बाधितीना, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, आणि येऊन गोपाळ राहे तिथे. काय सुंदर प्रमाणाने महाराजांनी वर्णन केलंय अभंगामध्ये. महाराज म्हणतात काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपली वाणी, काया वाचा मने. या काया वाचा मने, काय बोललो मी? काया वाचा मने झाला विष्णुदास. आणि महाराज म्हणतात अशा वृत्तीने जर तो विष्णूची सेवा करू लागला तर महाराज म्हणतात सकळ भोगिता होय त्यांचे. काया वाचा मने झाला विष्णुदास. आणि पुढे सांगतात मग त्याला कशाची बाधा होणार नाही? कामक्रोधाची बाधा त्या व्यक्तीला होणार नाही. कोणाला? ज्या माणसाने कायेने वाचेने आणि मनाने तप केलं. आता महाराज म्हणतात काया हे शरीर, आपण चालतोय रस्त्याने, पुण्य मिळणार, पुण्य 100% मिळणार, 1% कमी होणार नाही. पण कशाचं? या तपाचं. कोणत्या? आपण पायी चाललो, हे कायिक तप झालं. मग कायिक तपाचे अनेक प्रकार सांगितले शास्त्राने. कायिक तप तीर्थयात्रा करण्याकरता आपल्याला शरीर दिलंय. महाराज म्हणतात जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण ऐक वैला, मनी भाव धरून या भला, न वंचे त्याला चुकू नको. एवढ्या करता महाराजांनी खूप खूप मोठाले प्रमाण वापरलेत
की बाबांनो तुम्हाला कायिक तप घडल, पण तुम्हाला काय करावं लागल, खात जागा असं नाही जायचं. मग गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि मग त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला तुमची सुद्धा दया येणार आहे आणि तुमची वाणी सुद्धा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. कायिक वाचिक. वाचेने काय करा, भगवंताचं नामचिंतन करा. कोणी म्हणाला मला टाळ वाजवता येत नाही, भजन गाता येत नाही, महाराज म्हणते तुला जरी गाता नाही आलं, तुझं नाही दिला मधुर सुस्वर, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुला जे बोलता येतंय ना त्या भगवंताचं नाम घ्या. आता आपण ज्यांच्या गावातून पुढे आलोत, कोण होते हो तो? वाल्या कोळी होता. पण साधूच्या भेटीने काय परिणाम झाला? अहो, भगवंताला अवतारापूर्वी त्यांनी जे काव्य करून ठेवलं त्याप्रमाणे प्रभू रामाला वागावं लागलं. या योग्यतेचे ते वाल्या कोळी. पण बैसता संताचे संगती, कळो आले कमलापती. याला कारण काय? तर सज्जनाची संगती भेटली. नारदाची भेट झाली आणि नारद हे साधू होते आणि त्या संताच्या संगतीमुळं हा परिणाम. काय परिणाम झाला? कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. भगवंताच्या अवताराला येण्याच्या अगोदर रामायण तयार केलं. ही ख्याती आपण ज्यांच्या गावातून आलोत त्यांची आहे. ज्यांच्या सानिध्यात आपण चाललोत, आयुष्य वेचलं असे गुरुवर्य बाबा. या बाबांनी ज्यांच्या मस्तकावर हात ठेवला त्यांचं कोट कल्याण झालेलं आहे. त्यांच्याकडं अपपर भाव नव्हता. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. अशा श्री गुरुची भेट झालेली आपल्याला की आपल्या बापा एवढा श्रीमंत बाप जगाच्या पाठीवर नाही. किती मंत्री तंत्री असतील, किती मुख्यमंत्री असतील, पण त्याच्या घराला 255 दरवाजे नाहीत. असे आपल्या बाबाच्या घराला पंढरपूरच्या मठाला किती दरवाजे आहेत? 255 दरवाजे. 255 दरवाजेच्या किल्ल्या बाबाच्या कमरेला. इतका श्रीमंत बाप कोणालाच भेटलेला नाही. मी अंतकरणपूर्वक बोलतो. आणि म्हणून त्या बापाचा जो मानस हेतू होता, त्या बापाचा हेतू पूर्ण करण्याकरता आपण आपल्या जीवनातून तिळे तिळे पुण्य साचा पडे. तेव्हा तुम्ही आज ही आपली जी जागा आहे ना, ही खरी जागा संकल्पाची आहे. या जागेवर जेवढे जेवढे संकल्प आपण केलेत तेवढे तेवढे संकल्प पूर्णत्वाला गेलेत. साधू काय करणार नाहीत, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुकोबारायांचं एकदा असं प्रवचन चालू होतं आणि प्रवचनामध्ये एक अनाथ वारकरी आले. महाराजांचं प्रवचन चाललेलं होतं आणि तेही ब्राह्मण वारकरी होते. आल्यानंतर महाराजांचं दर्शन केलं आणि महाराजाच्या कानामध्ये सांगितलं, म्हणले महाराज मी काशी तीर्थयात्रेला जाण्याकरता निघालेलो आहे, पण ते जाण्याकरता माझ्याकडं काही धनद्रव्य जे लागतंय ते नाही म्हणले. आणि मग महाराजाला विनंती केली. म्हणले महाराज तुम्हाला हात जोडतो, म्हणले पाया पडतो, तुमच्या समोर हा समाज आहे, या समाजाला जर तुम्ही आव्हान केलं तर हे मला थोडीफार मदत करते. कोण? श्रोते समाज मला मदत करते आणि माझी तीर्थयात्रा पूर्ण होईल. महाराजांनी या वागसाहेब महाराजांनी काय केलं म्हणले, त्या ठिकाणी त्या लोकाला आव्हान केलं तुकोबारायांनी. महाराज एका शिळेवर बसलेले होते. कशावर? घोंगडं टाकून शिळेवर बसलेले होते तुकोबाराय. सांगितलं म्हणले ऐका हो लोक हो, त्या काळात माईक नसल. पूर्वीची पद्धती, आपण गावगाव फिरलेलो आहोत, आपण खेडेगावातले आहोत. पूर्वी पद्धती काय होती, लाकडावर कुठंतरी चौकामध्ये एक कंदील असायचा. गावामध्ये काही विशेष कार्य करायचं ठरलं का त्या ठिकाणी दौंडी द्यावा लागायची. काय? मग तो एक मनुष्य याचा डफडं घेऊन आणि वाजवल्यानंतर म्हणायचा, मोठ्याने सांगायचा ऐका हो लोक हो.
तसं महाराजांनी हात वरून करून सांगितलं, म्हणले ऐका हो लोका हो, हा जो वारकरी आलेला आहे याला तीर्थयात्रेला जायचं आहे. आपण तीर्थयात्रेला चालतो, आपल्याबरोबर एखादा गरीब मनुष्य, एखादा अज्ञानी मनुष्य जर आपण घेऊन आलो तर महाराज म्हणतात करता करविता अर्ध पुण्य घडे. आपण जर एखाद्या अज्ञानी माणसाला या पंथाला आणलं तर तुम्हाला त्याचा परिणाम काय होतो, तो चालल्याला त्याला अर्ध मिळतंय, पण त्याच्यातला अर्ध पुण्य आपल्याला मिळतंय. म्हणून तुकोबारायाच्या वचनाप्रमाणे आपण चालायचं. तुकोबारायाने आव्हान केलं आणि आव्हान केल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी कोणी 1 रुपया 10 पैसे 5 पैसे, त्या टायमात अशी 500ची 2000ची नोट, आणि मग कोणी 10 पैसे दिले असते, कोणी रुपया दिला असेल, ज्याची त्याच्या ऐपतीप्रमाणे दिलं. त्या ठिकाणी दिल्यानंतर एक वृद्ध म्हातारी महाराजांच्या समोर बसलेली होती. म्हणली महाराज माझ्याकडे काहीच नाही. पळत घरी गेली. तिची असं घर जवळ होतं. आता कशी महाराजाचं इथं घर आहे जवळ, तसं तिचं घर जवळ होतं. पळत पळत गेली, पितळाचा तांब्या घेऊन आली. काय तांब्या घेऊन आली आणि महाराजाच्या हातात दिला. म्हणले माझ्याकडे देण्याकरता काहीच नाही, एवढा पितळाचा तांब्या महाराज घेतील का? महाराज म्हणले ते घेतील, पण महाराज आता करशील तरी नव्हे, काही करील ते काय नव्हे. महाराज तुकोबाराय काय करणार नव्हते, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, ही शक्ती तुकोबारायांची होती. तुकोबारायांनी त्या वृद्ध म्हातारीचा भाव जाणला. तो तांब्या घेतला, घोंगडं वर केलं आणि त्या दगडाला शिळेला लावला. तांब्या सोन्याचा झाला. कशाचा? सोन्याचा तांब्या झाला. आणि मग कशाला विचारतात, सगळेच लोक पळायला लागले. तरणे लोक कशाला? तांबे गोळा करायला. त्यांना वाटलं जेवढं घरामध्ये पितळ आहे तेवढं घेऊन येऊ आणि याचं सोनं करून घेऊन जाऊ. तसं आपल्या जीवाचं जर सोनं करायचं असेल तर माता भगिनींना, पुरुषाला हात जोडतो की या संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दात झालो त्यांचा, ज्यांच्या वारीमध्ये आपण चाललोत. अरे आम्ही याला सर्व साक्षीदार आहोत. वाघसाहेब, सोनार बाबा, हे कन्याराम महाराज, रामदास पाटील, आता आम्हाला कमी अधिक काय दिवस झाले असते ते झाले असते, पण स्वतःच्या जीवाकरता शेवटच्या क्षणाला दवाखान्याला सुद्धा तुम्ही दिलेल्या देणगीतला पैसा लावला नाही. याला आपल्या दिंडीमध्ये जे कारभारी आहेत, मालक आहेत, म्हणजे चालणारे सगळेच मंडळी, त्यामध्ये घुगे साहेबाचा त्या दवाखान्याकरता सिंहाचा वाटा आहे. ज्या डॉक्टरांनी त्यांचं बाबांचं बायपास केलं ते सुरोशे साहेब, त्यांच्या मुलाचा त्यांच्या हाताने त्या बाबाचं बायपास झालं होतं. आणि म्हणून सर्वांनीच दुसऱ्या दिवशी तर पोते भरले, नोटाचे पोते भरले, लोकांना माहीत झाले. पण दवाखान्यामध्ये ॲडमिशन घेण्याकरता, प्रवेश करण्याकरता जी मदत लागत होती ती त्या काळात 3 लाख रुपये, जोक नाही. आणि म्हणून असल्या महात्म्याने त्याही क्षणामध्ये पूजनीय अण्णाला ते काय म्हणले, हे पैसे माझ्या बापाचे नाहीत. अण्णा म्हणले बँकेत खात्यात पैसे आहेत आपल्या. ते म्हणले माझ्याही बापाचे नाही, तुझ्याही बापाचे नाहीत, ते मंदिराला दिलेली देणगी आहे, ह्याच्यातून मी दवाखाना करणार नाही. ह्या वृत्तीचा साधू आहे. तुमच्या गावाकडे कीर्तनकार आहेत, आमच्या गावाकडे कीर्तनकार आहेत. अरे परीट घड्याचे कपड्याशिवाय राहत नाहीत. ते कधी अंडरपॅन्टवर, कधी बनेलवर, दिंडीतलेच लोक गचंडायचे, हो बाबा हो पुढं. अशा स्थितीतला हा महात्मा, विधेयी अवस्थेमध्ये असणारा हा महात्मा, आणि त्या महात्म्याची एकच शेवटची इच्छा आहे. काय? फक्त कळस त्यांच्या नजरेसमोर आहे. त्या काळामध्ये मंदिर होतं, मंदिर झालं, आता फक्त कलश आम्हाला करायला शिल्लक ठेवलाय. मग आपल्या बापाचं कार्य आहे. मी तुम्हाला हात जोडून एकच विनंती करणार आहे की आपली ही संकल्पाची जागा आहे की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी काहीतरी मंदिराच्या कळसाकरता दिल्याशिवाय आपण जागा सोडायची नाही. काही लोक इकडे तिकडे बसले, त्यांना आवाज जात नसल, परंतु मग मात्र तुम्हाला श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा. इतराचा लेखा कोण करी, राजयाची कांता काही बिक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. तुमचं मन जर सिद्धीला न्यायचं असेल, तुमच्या मनातला जर संकल्प पूर्ण करायचा असेल, तर तुम्हाला एकच गोष्ट आहे, आपल्या पाठीमागं खरं काम तेवढंच मोठं शिल्लक आहे. कोणतं? कळसाचं. आता तुम्ही बघितलं, आपल्याला आळंदीमध्ये जागा नसायची,
एवढी मोठी जागा खरेदी करून ठेवली स्वस्त मंडळींनी का आता तुम्हाला काही दिवसात आपणच द्यायचं ना आपणच राहायचंय तिथं. फार मोठी वास्तू तिथं होणार आहे, फार मोठी वास्तू पंढरपूरमध्ये होणार आहे. हे विष्णू महाराजाला झोपायला किती जागा लागते, अण्णाला झोपायला किती जागा लागते, तुम्ही खरं सांगा. हे करतात कोणा करता, एवढ्या रावट्या उठा ठेवला. अहो ते साधू स्वतः उद्धार होऊन झाला, त्यांना एक क्षण लागणार नाही या महात्म्याला. तुकोबाराय सांगतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीन देह कष्टविती परोपकारी. परोपकार करण्याकरता तुम्हा आम्हाला सद्मार्गाला लावण्याकरता, या भक्तिपंथाला लावण्याकरता यांच्या खटाटोप, यांना बायका पोरं आहेत का, यांचं कोणी रडत आहे का, यांना कोणाला कपडे घ्यायचेत का, यांना कोणाला काही शाळेत पाठवायचं, काहीच नाही. ते स्वतः करता, ते तेवढे आहेत. त्यांना ही तुमच्याकडे हात पसरवण्याची गरज नाही. पण आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपण काय करा, मुक्त पुरुषाची संगती करा. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता. जैशी दीपे दिशे पाहता आपली वस्तू. जसा अंधारात एखाद्याचं काहीतरी सुई दोरा हरावा आणि त्यांनी बघायला जायचंय त्याला, पण त्याला सहकार्य कोणाचं घ्यावं लागल, त्याला काहीतरी असं टॉर्च वगैरे लागल, बॅटरी लागल, कंदील लागल, चिमणी लागल, मग तेव्हा ती त्याची वस्तू त्याला प्राप्त होईल. तसं आपल्याला शोधायचा ईश्वर. मग त्या ईश्वराला शोधण्याचं साधन खरं काय, तर या ईश्वराला शोधण्याचं खरं साधन हे साधू संत महात्मे आहेत. यांच्यावर भाव ठेवा, यांच्यावर निष्ठा ठेवा, यांच्या कार्याला मदत करा. मग निश्चिम भाव उल्हासे मज आरपा वयाचे निमिषे आणि फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. तुम्ही कशाचंही बेलपत्र भगवान परमात्म्याला अर्पण करा. साधूला तुम्ही काही करून त्याच्या कार्यात मदत करा. निश्चित त्यांची कृपा दृष्टी तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाची? साधू. साधू म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार नाही. ज्यांनी षडविकारावर मात केली याला साधू म्हणलंय. कोणाला? या महात्म्याला साधू म्हणलंय. आणि आशाची अर्धक्षण घडे संताची संगती आणि तेनी होय शांती महत पापा. अशा संताच्या संगतीमध्ये आपण आहोत. आपलं भाग्य की बाबांच्या संगती तुम्हा आम्हाला येता आलंय. याचं खरं काय, आपलंही भाग्याचे बरं का माऊली, आपलंही भाग्य आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आजी मज फळाशी आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संताशी. या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिसा आघात देणे. चिंतामणी ठेंगणा. ते चिंतामणी यांच्यापेक्षा छोटा सांगितला. कोणापेक्षा? या साधू लोकापेक्षा. चिंतामणी काय करतोय म्हणलंय, त्याला जे मागतोय ते आपण देतोय. मग तुम्ही चांगलं मागितलं तर चिंतामणी देतोय, आणि तुम्ही वाईट इच्छा केली, काही इच्छा केली, तेही प्राप्त होईल. एक थकलेला मनुष्य पर्वताच्या तिकडं सरपण तोडण्याकरता गेला आणि त्या ठिकाणी कल्पवृक्ष भेटला. त्याला म्हणले काय? कल्पवृक्ष भेटला. मुळी घेऊन आलता सरपणाची. तिथं पाण्याचा झरा दिसला. त्याला वाटलं या ठिकाणी फार सुंदर वातावरण आहे, आपण इथं थोडं विश्रांती करू, पाणी बिनी पिऊ. त्या कल्पतरू खाली जाऊन बसला आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं म्हणले, त्यांनी इच्छा प्रगट केली. कशाची इच्छा प्रगट केली म्हणले, त्यांनी इथं पाणी मिळालं तर बरं होईल. लगेच पाणी. गार सावली होती म्हणला, आता या ठिकाणी थोडं भोजन मिळालं तर बरं होईल. आता तो कोण होता? चिंतामणी चिंतिल्याची आरता. महाराज म्हणतात त्याने काय केलं म्हणले, त्या ठिकाणी इच्छा केली काय, मला भोजन मिळालं तर बरं होईल. भोजन यथासांग झालं. पंचपक्वान्नाचा बेत भेटला. नंतर म्हणला इथं जरा क्वाट गादी असती तर लयच मजा आली असती म्हणला. तिथं क्वाट गादी तयार झाली. तयार झाली, अंग टाकलं. अंग टाकल्यानंतर मनामध्ये विचार करायला लागला, मी जी जी इच्छा करतोय ते इथं प्राप्त होतं. इथं भूत तर नसेल ना? अहो भूत आलं ना. सांगण्याचा मुद्दा असा आहे की या साधू संताचं नाव जर घेतलं तर काळ गुलाम होतो. तुकाराम तुकाराम नाम घेता
कापे यम धन्य तुकोबा समर्थ. देवाचं नाव घेतलं तर काळ आपल्या जवळ येत नाही. नाही त्या यमाशी करून असं म्हणलंय. पण महाराज म्हणतात ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या गल्लीमध्ये नामचिंतन चाललेलं आहे तिथं त्या यमाला येता येत नाही. का? नका जाऊ तया गाया गावा नामधारकाच्या शिवा. तुकोबाराय सांगतात त्याच्या गावाला जाऊ नको असं यमाला सांगतात. कोण? मग एवढी ताकद हे बा, मग कशाला सुनाचं, जावाचं, दिराचं, गावाकडच्या प्रॉपर्टीचं, कशाचा इथं कशाला उद्योग करता. मी आता बघतोय, आता मला अनेक वर्ष झालेत, जवळपास 38 वर्ष झालेत मला बी. पण 38 वर्षात इथं आल्यानंतर बैठकीमध्ये राजकीय गप्पा, तुम्हाला सांगतो सुनाच्या गप्पा, जमीन घेतल्याच्या गप्पा, बंगला बांधल्याच्या गप्पा, गाडी घेतल्याच्या गप्पा. सत्य सांगा, आपण या जाग्यावर आल्यानंतर 10 मिनिटं मांडी घालून कोणीच नामचिंतन करेना ना. आणि हा जो पर्व काळ आहे, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ असं म्हणलंय. चिंतनाने तुमची चिंता नाहीशी होणार आहे, मोक्षी गती मिळणार आहे. पण आपण त्या गतीपर्यंत जायला तयार नाहीत. कारण आपल्याला काय झालंय, आपल्या नजरेसमोर अज्ञान तिमिर गेले फिटले भ्रांतीचे पडळ असा सांगणारा विश्वासू माणसं आहेत. पण आपला विश्वास त्यांच्यावर नाही, आपल्यावर हे भ्रांतीचं पडळ आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमिर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ. अरे हा स्वज्वळ रस्ता श्री गुरु निवृत्तीनाथाने, ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे की त्यांनी हा मार्ग दावलाय. मग या मार्गामध्ये सकळाला अधिकार दिला हो. सकळाशी येथे यारे यारे याती भलती अन्नारी आणि मग नर म्हणलंय. एवढे या म्हणले आणि इथं येऊन या समुद्रामध्ये पोहा, आनंद घ्या. आणि आनंद घेतल्यानंतर तुमची निश्चितपणे तृप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझे श्री गुरु कसे आहेत, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. आणि काय करतात म्हणले, अनवर्त आनंदे वर्षती. तुम्हाला आनंदाचा वर्षाव, काल जसं निरेच्या पुढे निघले 4-2 थेंब पडायला लागले, वारकऱ्याला आनंद झाला होता, तसा आनंद प्राप्त करून देणारे माझे श्री गुरु आहेत. मग श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. आपल्याला बाबासारखा महात्मा भेटले आणि बाबाचं कार्य तुम्हाला सांगतो, इतक्या बिकट परिस्थितीमधून ते बाबांनी हे जीवन तयार, खडतर जीवन तयार भोगलेलं आहे त्यांनी. आणि या स्थितीपर्यंत आम्हाला आणून ठेवलं. मी सांगतो असा महात्मा आता ज्याच्या त्याच्या पर्यायाने ज्याला त्याला कोणी भेटला असन, पण आमच्या परिसरामध्ये जर तुम्ही गेलं तर चंद्र सूर्यासारखे तेजस्वी साधू वामन भाऊ भगवान बाबा, ते जसं महाराज बोलताना तसंच घडायचं, तसंच ब्रीथ त्यांचं होतं. बाबांचं सुद्धा तसंच झालं. म्हणजे वाणीने जे शब्द उच्चारलेत त्यामध्ये बदल, जसं तुकोबारायाच्या बाबतीत झालंय, ज्ञानोबारायाच्या बाबतीत झालंय. तुकोबारायांनी त्या शिवबा कासाराच्या घरी गेले. शिवबा कासाराच्या बायकोने विचार केला, माझा नवरा येडा करून टाकलाय म्हणले आबोनी. कोणी? महाराज गेले त्यांच्या घरी. 8-15 दिवसांनी शिवबा कासार घरी गेलेले होते आणि शिवबा कासाराच्या बायकोने डाव केला. काय डाव केला म्हणली, तुमच्या त्या बोला माझ्याकडे आणा म्हणले, त्यांना चांगलं स्नान वगैरे घालते म्हणले. आणि मग आता साधूची वृत्ती भोळी सरळ असते, त्यांना काय आडकाठी करण्याचं काही कारणच नाही. कारण त्यांचं जे कार्य आहे ते जगा करता आहे, एकट्या करता आहे का? त्यांना बायका पुलं काही नाही. तुकोबाराय त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्या शिवबा कासाराच्या बायकोने नवऱ्याला सांगून ठेवलं होतं, म्हणले तू काय कर, महाराजाला स्नानाला आणि मी चांगल्यापैकी नाश्ता करते म्हणले, त्यांना जेव खाऊ घालते,
शिवबाका सराला वाटलं कुणीकून सूर्य उगवला, आजीकून पश्चिमेकून उगवला का ही बाई एवढी खाडतार बाई, आणि म्हणते तुमच्या श्रीगुरूला माझ्या घरी घेऊन या. नेलं. हिने काय केलं, मोठाले लाकडं लावून 2-3 हांडी पाणी तापायला ठेवलं होतं. आणि महाराजाला म्हणले नाही तुम्ही असं वाट्यात जोत्याच्या खाली बसा म्हणले, जोते राहायचे पूर्वी, जोत्याच्या खाली स्नानाला बसा म्हणले. पोत्याने हांडा धरून महाराजाच्या अंगावर गरम पाणी ओतलं. पण महाराजांनी तिला शाप दिला नाही. त्याचा परिणाम तिच्या सगळ्या इंद्रियाला ताबडतोब क्षणामध्ये सगळे इंद्रिय तिचे खराब झाले. म्हणजे त्याला काय झालं म्हणतात, त्या काळामध्ये कुष्ठरोग तयार झाला तिच्या शरीराला, सगळ्या अंगाचा दाह व्हायला लागला. पण तुकोबाराय म्हणले, हसायला लागले तुकोबाराय, ते पाणी काय करणार आहे गरम पाणी त्यांच्यासमोर. मग त्याला हात जोडले, एकाला विचारलं, म्हणले मला जर शरीर सगळं घाण झालंय, म्हणले मला रक्तपिती फुटली, आता याला नीट करण्याला उपाय काय. महाराजांनी सांगितलं ज्या ठिकाणी तुकोबारायाने स्नान केलंय ना त्याचा चिखल घे म्हणले आणि त्या ठिकाणी लाव म्हणले अंगाला. अहो 10 मिनिटात ती बाई पहिल्यासारखी झाली. आता कोणी गार पाण्याने आंघोळी केल्यात, गालावर फोड आले, तोंडावर फोड आले, तोंड लाल झालेत. आता उपाय काय, जाते डॉक्टरकडे, घेतात गोळ्या. त्या काळातला जालिम उपाय तुकोबारायाच्या स्नानाचा चिखल त्या बाईला अंगाला लावल्याबरोबर तिच्या अंगाचा दाह तर शांत झाला, पण पहिल्यासारखी त्वचा झाली, तिचं शरीर पहिल्यासारखं झालं. म्हणून संताची ये पायी हा माझा विश्वास. पण कसं सर्व भावे दास झालो त्यांचा. असे श्रीगुरु भेटावात आणि त्या श्रीगुरूच्या पायावर आपला विश्वास असावा. एवढंच नाही तर महाराज म्हणतात, घाली संताशी आसनी पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. मग म्हणतात, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. आणि म्हणून तुम्हाला मोक्ष या गतीपर्यंत जर जायचं असेल तर आम्हाला सगळ्याला एकच गरज आहे. आम्ही या ठिकाणी वक्ता म्हणून बोलत नाही, पण सेवक म्हणून बोलतोय की आम्हाला या ठिकाणी या वाटेवरून जात असताना आपण जर नामचिंतन करत गेलो तर निश्चितपणे आपली गती योग्य होणार आहे. आपण योग्य त्या मार्गाला जाणार आहोत. म्हणून साधू संत महात्म्यावर विश्वास ठेवा. ज्ञानोबराय सांगतात, काय करणार नव्हते हो ज्ञानोबराय. ज्ञानोबराय काय करणार नाहीत, जे भगवंताला करता आलं नाही ते ज्ञानोबरायला करता आलं. देवाला जे जे करता आलं ते तर संतांनी केलंच हो. देवाला जे जे करता आलंय ते साधू संत महात्म्याने केलंय. पण मी असं म्हणल, देवाला जे करता आलं नाही ते साधू संत महात्म्याने करून दाखवलंय. एका राजाला म्हणले नुसत्या कन्या झाल्या होत्या आणि शेवटच्या डिलेवरीला त्या राजाने त्या बाईला सांगितलं, आता जर पोरगी झाली तर तुझाही शिरछेद करीन, त्या बाळाचाही करीन. त्या बाईने काय केलं, तिची दासी चतुर होती, त्या दासीने सांगितलं, 8वी डिलेवरी होती, आताची 1 अन 2 पोराची नाही, त्या काळातली डिलेवरी. त्या बाईला 9, 10, 12 लेकरं असायची. अशा काळातला प्रसंग. 8व्या डिलेवरीला ती बाई प्रस्तुत झाली, मुलगीच झाली. पण तिची दासी एवढी चतुर होती, त्या दासीने राजेसाहेबाला सांगितलं, पेडेवाटा नगरीमध्ये मुलगा झालाय, मुलगा झालाय, मुलगा झालाय. आणि मुलगा झाल्याचा सगळा डांगरो पेटवला. त्याला कपडे पुरुषाचेच, ड्रेसही पुरुषाचाच. पण त्या दासीने सांगितलं, याचा 18 वर्षाचा असतो राजेसाहेब, तुम्हाला तोंड बघायचं नाही, तर दोघांपैकी एक जण जाणार आहे. राजाला वाटलं काय होतंय मग न बघितल्याने. 18 वर्षाचा तोपर्यंत मर्यादा होती, लग्न करता येत नव्हते, तसे बाळपणीच व्हायचे. पण आता आपल्या भाषेमध्ये सांगायचे पटवून देण्याकरता 18 वर्षाचा झाला बाळी. आणि झाल्यानंतर म्हणले आता एखादा वर शोधा, मुलगी कन्या शोधा म्हणले कुठंतरी. मग ती कन्या शोधण्याकरता राजा इकडं तिकडं फिरू लागला. एक कुमारी कन्या त्यांनी बघितली आणि सांगितलं, म्हणले माझ्या मुलाला तुमची मुलगी द्या. त्या राजाने मागणी केली.
तर गरीबाची कन्या नव्हती, मोठ्याचीच कन्या होती. त्या राजाने बघितलं हा ऐश्वर्य संपन्न राजा आहे. सोयरीक झाली आणि सोयरीक झाली, लग्न लागलं. पण संध्याकाळी आता त्यांचं सगळं सोनं पितळ उघडं पडणार होतं. आता सुहागरात म्हणल्यानंतर एकत्र कुटुंब येणार. आल्यानंतर त्या मुलीला वाटलं आता मला राजेसाहेबाचा बी अपमान आणि माझा अपमान करून घेण्यापेक्षा आपणच इथून निघून चला. पूर्वीचा काळ, संध्याकाळचं लग्न 6:15ला त्यांचं लग्न लागलं. ती मंडपातून बाहेर गेली, घोड्यावर बसली आणि या मार्गाला मार्गस्थ झाली, जंगलामध्ये गेली. तिथे एक वटवृक्ष दिसला आणि त्या वटवृक्षाला घोड्याचा लगाम काढला, त्याचा दोरवरून झोकला, गळ्याला फास घेतला आणि आता उडी टाकणार एवढ्यामध्ये भजन ऐकू आलं. जय विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई, जय विठोबा रुक्माई. कानावर ध्वनी आला. तिने असा विचार केला कोणीतरी साधू महात्मा समोरून येतोय, यांचं दर्शन करू आणि आपला आत्महत्येचा कार्यक्रम करून टाकू. पण ते कोण होते? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, हे साधू संत सावता महाराज, चोकोबाराया, नामदेवराया, हे साधूची ती दिंडी चाललेली होती. तिने पळत गेली श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, प्रणिपात केला. येते बरं का, मामुंजी नाही केलं तिने. लोक लांबूनच करते, हो जय हरी जय हरी जय हरी. असं साधूला तसा नमस्कार नाही पाहिजे. साधूला साष्टांग प्रणिपात पाहिजे. त्या मुलीने साष्टांग प्रणिपात केला आणि प्रणिपात केल्यानंतर माऊलीने तिच्या पाठीवर हात टाकला. म्हणले बाळ्या उठ, ये बाळ्या उठ. ती पाय सोडायला तयार नव्हती ना. ती म्हणली महाराज मी बाळी आहे, बाळ्या नाही. महाराजांनी सांगितलं साईटला जाय, तुझे अवयव तपासून ये. काय सांगितलं? करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई जसा भगवान करतो. पण भगवंताने काय केलं म्हणले, राईचा पर्वत केला. पर्वताची राई भगवान करू शकतो, तिथे सृष्टीचा नियंता मालक आहे. पण तुकोबरायांनी जे भगवंताने हे मॉडेल बनवले होते, कोणते? आता हे दोन मॉडेल तर दोन जाती नक्कीच आहेत, एक स्त्री जात, एक पुरुष जात. पण इतका चतुर ब्रह्मदेव एकासारखा एक कोणीच केला नाही. तुम्ही एवढ्या महिला बसलात, प्रत्येकीची फिशिंग वेगळीच, प्रत्येकीची ट्युनिंग वेगळीच, बोलण्याची ट्युनिंग वेगळीच आहे, प्रत्येकीचं चालणं वेगळं आहे, प्रत्येकाचं चालणं वेगळं, प्रत्येकाचा बोलण्याचा अनुभव वेगळा असतो. पुरुषामध्ये तो अनुभवातच बोलणार. आणि यांची सगळ्याची ट्युनिंग एक न होऊन द्यायला कारण काय असेल हो? अहो म्हणून तर त्याला चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळ म्हणी धन्य तुची विठोबा असं बोलल्या गेले. जगात जितके चतुर आहेत ना, त्या सर्वातला चतुर कोण आहे तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्याला साधू संतांनी गायलं हो. तो कसा होता म्हणले, नव्हता काळा गोरा खोजानी ठेंगणा. किंवा तुकोबाराय सोप्या अभंगामध्ये सांगतात, आणि येला ही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. इतका चतुर भगवान असणारा त्यांनी सृष्टी निर्माण केली, पण अंगठ्यात बदल केला. थंब देतात ना आता तुम्ही, सगळं जात आहे. आता OTP पैसे जातात एकमेकाचे, सगळं होतंय. परंतु थंब मध्ये त्यांनी बदल केला नाही. हा थंब पक्का ज्याचा त्यालाच ठेवला. फिशिंग नाही सारखी, चेहरा नाही सारखा, काही नाही. पण इतका चतुर देव आहे. पण त्या चतुरापेक्षाही आमचे साधू संत महात्मे सुदभर का होईना जादा चतुर झालेत. किती चतुर झालेत? अरे स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, त्या स्त्रीच्या लिंगामध्ये बदल करणारे जगाच्या पाठीवर एकमेव ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून भगवंताने सृष्टी निर्माण केली. जेने हे विश्व जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवाशी संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. ही सगळी सृष्टी निर्माण केली परमात्म्याने. परंतु कुठं कुठं जे काही चुकी झाल्यात, काय काय करायला पाहिजे होतं या जगा करता, त्यांनी कोणाच्या हाताला धरलंय का? बाहेरला म्हणतोय का?
पण विष्णू महाराज उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरतात, पत्रिका देतात, चला वारीला, चला वारीला, चला वारीला. काय त्यांचं कोणी रडायचंय? अहो साधूला काय मागणं पुढं गोसावी रड, त्यांना काय घेणं देणं नसतं. पण येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, आणि तेची येर अनुष्ठुती सामान्य सकळ. या जगाच्या कल्याणाकरता ह्या साधूचं जीवन आहे. साधू ते तुमच्या आमचे दिसतानी सारखे दिसते, दोन्ही दिसते सारखे, वर्म जाणे तो काय बदल आहे त्यांच्या आणि आपल्या सगळ्या शरीरामध्ये एकच आहे, पण वृत्तीत फार मोठा बदल आहे. आपण रोज बघतोय अण्णा तिकडं किचनचं काम करतेत, हे बाबा इकडं सगळ्याची व्यवस्था करतेत. अरे यांचे लेकरं बाळ रडायचे नाहीत रे, हे तुमच्या आमच्या करता करतेत आणि आपण इथे येऊ नये त्यांचं ऐकनात. गावाकडं मालक म्हणून राहायची सवय तुम्हाला, इथं सगळ्या सासाच्यात जास्त आणि सासरेत सगळे. या सासूच्या कमराला किल्ल्या राहत्यात सगळ्या घरातल्या. आता उतरंडी गेल्यात, नाही उतरंडी गेल्यात पण नाही हाय मुख्य किल्ली ठेवत्यातच त्या. जरी सोनाचा सोनरवास असला पण सासवाचं पावर तो असतोच. आणि इथं सगळे पुरुष आहेत, हे सगळे मालकच आहेत घरामध्ये, कुटुंब प्रमुख आहेत. याला वाटतंय महाराजाचं आपल्याला काय ऐकायचंय? अरे बाबा हो, हे महाराज तुमचं आमचं हित साधणारे आहेत. मग काय हित साधणारे आहेत? आम्हाला एक गोष्ट सांगतात. काय सांगतात? तुम्ही नामस्मरण करा, वाचा सिद्धी पावाला, आज्ञापक व्हाल, तुमचं सगळं चांगलं होईल. पण तुम्ही काय करा, माऊली बरोबर आलात ना, माऊलीचं भजन सोडू नका हो, माऊलीचं भजन सोडू नका. ज्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही आपण आलोत, त्या गुरुवरे बाबांनी आम्हाला फार सुंदर असा वारसा घालून दिला. त्यांनी सांगितलं, बाबांनो तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तुम्हाला जर तरायचंच असेल तर नामचिंतनाने तुम्ही तरुण जाणार आहात. कारण पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण रोज ऐकतो, रोज म्हणतो, येळात 2-2 टाइम हरिपाठ करतो, पण महाराज म्हणतात त्याची गणना आतापर्यंत कशानेच मोजल्या गेली नाही. कोणाची? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कुठल्याही तराजू पारड्यात ठेवा, याची गणना आतापर्यंत कोणला करता आली? 2 भाऊ होते, 2 भाऊ. उदाहरण म्हणून सांगतो. थोरला भाऊ जरा वारी बिरी करायचा, आणि वारी करत असताना लहाना भाऊ थोडा यंगराट होता. म्हणले काय दारू पिरू काय असेल ते करायचं सगळं. त्या मोठ्या भावाला दया आली, त्याला वाटलं हा असाच लयाला जाईल म्हणून एक साधू महात्मे वारकरी चालले होते, त्यांना भेटला. म्हणला माझ्या घरी आज तुम्ही वारीला चालला, 2 मिनिटं चला भजन करा, भोजन करा आणि जा. याने काय केलं, ते साधू घरी आणले, जेव बिव घातले. तो लहाना भाऊ होता, मुक्कामाला ठेवाय करता त्यांनी टाळपाकवाज होतच त्या वारकऱ्याकडे, भजन करा म्हणले. त्या मोठ्या भावाने सांगितलं, म्हणले माझा लहाना भाऊ आहे ना लई अंगराठे, म्हणले देवाचं नावही घेत नाही, आम्हालाही घेऊ देत नाही. म्हणले कुठेही म्हणले तो भाऊ, साधू दयावंत असतात. ते म्हणले काय रूममध्ये झोपलेला आहे. गेले ते साधू त्यांच्याकडे, उठवायला लागले. त्यांनी हात करून सांगितलं, म्हणलं आता आमच्या घरात आधाडलंय ना, खाल्लंय ना, म्हणला निघा लागा रस्त्याला म्हण. त्या साधूला म्हण, साधू दयावंत असतात, निष्ठावंत असतात, शूरदान जीवे उदार असे असतात. नाही बिडबार तुका म्हणे साना थोर असेही असतात. तुका म्हणे देऊ लासू फासू डाव, सुखाचा उपाय पुढे आहे असंही असतात. मग त्या साधूने काय केलं, म्हणले त्याच्या मनगटाला पकडलं आणि त्याच्या छातीवर एक पाय दिला. म्हणले रामकृष्ण हरी म्हण, लगेच जातो तुझ्या घरातून. तो म्हणला दुसरं काही सांग, पण त्या देवाचं नाव मला घ्यायचं नाही. म्हणला कंटाळून गेले. शेवटी छातीवर बसले ते बुवा. म्हणले एकदा रामकृष्ण हरी म्हण, तुला मी सोडतो. ऐकायलाच तयार नाही. म्हणले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, एवढं म्हण. म्हणले
नाविलाजाने त्याला वाटलं हे बाबा रगदारी चांगला बॉडी बिल्डर आज मारून टाकेन. त्याच्यापेक्षा एकदा म्हणल्याने काय फरक होतोय म्हणले. उरावर बसलेला बाबा एकदा रामकृष्ण हरी म्हणले होते, बाजूला गेले, सांगितलं म्हणले बाळ आता हे पुण्य कुठं विकू नकोस म्हणले, कोणाला देऊ नकोस, अंतकाळाच्या वेळेला तुला हे उपयोगी येईन. पण त्याची निष्ठा होती हो. माळकऱ्याची निष्ठा साधूच्या वचनावर नाही, पण जे काही बिगर माळकरी आहेत ना हे साधूला कधीच डावलीत नाहीत, खरं सांगतो. आणि मग त्याची निष्ठा जडली, त्याला शेवटी गतप्राण झाला आणि तो ब्रह्मलोकापर्यंत गेला. निघाला इथून इंद्रदेवाकडे गेला. इंद्रदेवाने सांगितलं म्हणले कुठल्या पुण्याच्या बळावर तू इथपर्यंत आला. तो म्हणला मी एकदा नाम उच्चारलेलं आहे, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी, मला सांगा म्हणले, मला याचं काहीतरी सांगा, मला माझी जागा द्या, मोक्षगती द्या. यमदूत सगळे कंटाळून गेले, ब्रह्मदेवापर्यंत गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं याचा निकाल इथं लागणार नाही. तो निकाल मागायला गेला. मी एकदा रामकृष्ण हरी म्हणलो या पुण्याचं फळ काय, या फळाचं मला त्याची हे द्या म्हणला. काय त्याला आपण काय म्हणतो, त्या फळाची प्राप्ती, माझ्या पुण्याची गणना कोण करते, मोजून दाखवा म्हणले, किती माप होतं याचं. नाही ना, ब्रह्मदेवापर्यंत गेला. ब्रह्मदेवाला ते सांगता आलं नाही, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण कर, याची गणनाच करता येत नाही म्हणले. मग तो विष्णू लोकात गेला आणि विष्णुदेवाला प्रश्न केला की याच्या गणतीचं मोजमापाचं मला पुण्य किती होतंय सांगा. त्यांनी सांगितलं त्या मोजमापाच्या त्या रामकृष्ण हरीच्या बळावर तू माझ्यापर्यंत आला, हेच त्याचं पुण्य आहे म्हणले. मग सांगण्याचा मुद्दा असा आहे की श्री गुरुवर निष्ठा ठेवा, श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं जी भूमी निवडली ती जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती. आज या ठिकाणी मला निश्चितपणे तुमच्यासमोर हात पसरून असं बोलावं वाटतंय की आपण या ठिकाणी संकल्प करीत असतो की ही संकल्पाची जागा आहे. आपले ताटं इथून झालीत, रावट्या इथून झाल्यात, भांडे इथून झालीत, बाबाची गाडी इथून झाली, परत हरिभक्तीपरायण विष्णू महाराजांची गाडी या ठिकाणाहून झाली. पूर्ण संकल्प सिद्धीला आपला या जागा आपल्याला पवित्र जागा आहे, या जागेवरून होत असतो. पण तुम्हाला एकदा हात जोडून पदर पसरून विनंती करतो की आपल्या समोर आता कळसाचं काम उभं आहे आणि त्या कळसाच्या कामाकरता तुम्हाला जेवढं काही जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्याला पुढच्या वर्षी आपलं 50वा रौप्य महोत्सव आहे. मग रौप्य महोत्सव आणि कळस आपण सर्वांनी मिळून करायचं आहे आणि त्याचं निश्चितपणे पुढच्या वर्षी व्हावा अशी मी, कारण खिसा गरम तर देव धरम, पैसे जर आले तर कळस होणार आहे. मग त्याकरता आपल्याला इतर लोकही मदत करतातच, परंतु आपण आपल्या बापाचं कार्य पूर्ण करण्याकरता मन संकल्प करा. काही जवळ असेल त्यांनी द्या आणि जसं नसल तर मनाचा संकल्प, मनाचे संकल्पे महाराज म्हणतात पाविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे ठाई. महाराज म्हणतात तुमची बुद्धी महाराजांकडे ठेवायची असेल, महाराजांचं कार्य जर पूर्ण करायचं असेल तर तुम्ही काय करा म्हणले, तर या ठिकाणी खरोखर देणगीच्या रूपाने सहकार्य करा. आताही फार मोठं काम आपल्या समोर आहे. पंढरपूरला आपण जातो, एवढे लाखो भाविक जातो, पांडुरंगाचं पददर्शन होत नाही. मग आपण तुकोबरायाने आपल्याला सांगून ठेवलंय, म्हणले तुम्हाला नाही ना पांडुरंगाच्या बारीमध्ये जाऊन दर्शन करता आलं तर एक गोष्ट करा, काय तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. अरे वारी पूर्णत्वाला गेली आणि म्हणून आपण जर आपल्या बापाचा मंदिराचा, ज्ञानेश्वरी मंदिर म्हणजे आपली आई, आणि त्या आईचा मंदिराचा जर आपण कळस आपल्या हाताने करणार असाल तर मीही महाराजांना मागच्या वर्षीच वचन दिलंय की मी माझे 1,01,000 रुपये मी स्वतः देणार आहे. आणि आपणही संकल्प करावं की आपण या ठिकाणी येऊन देणगी द्यावी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. ताई कोणी उठू नका, जागेवर बसायचे. आदेश आल्याशिवाय कोणलाही जाता येणार नाही. एपा ऑफिसमधून एक वही, पेन, 2 वह्या आणा. एका माता भगिनीने तर सोनच दिलंय.
सोन्याच्या पावत्या करायच्यात, पैशाच्याही पावत्या करायच्यात. त्या पावती पुस्तक वही इकडं आणा, दोन्ही आणा. या खुर्ची आण रे. आपण ज्याची वाट पाहत होतो, ज्यांच्याकरता प्रवचन थोडंसं विलंब केला, बापू खुर्ची घ्या. सर्व भाविकांना विनंती, रस्त्यावरचे पुढे या जरा, पुढे या जरा. सर्व टाळकरी मंडळी, सर्व पुढे यायच्या टाळकरी मंडळी, भीमाशंकर महाराज सर्व पुढे या. सर्वजण सर्व रस्त्यावरचे या ठिकाणी सर्व पुढे या. रस्त्यावरचे चार्जिंग बंद करा थोडंसं 5 मिनटं. सर्वांनी पुढे या. माऊली पुढे या. इथे तंबू शेजारी बसलेले सर्वांनी पुढे या. पाटील पुस्तक घेऊन या. पाटलं करता या ठिकाणी सर्व पुढे या. टाळकरी मंडळी, रस्त्यावरचे मंडळी पुढे या. लांबून बघू नका नुसतं प्रदर्शन म्हणून. सर्वांना विनंती, आपण पुढे यायचं आहे. आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, या दिंडीचे आधारस्तंभ या ठिकाणी वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांचे कृपांकी शिष्य. राजकारणामध्ये परवावाल्यामध्ये दादाने सांगितलं 900 प्रवचनं केली आणि ती समर्थपणाने परंपरा चालवणारे माझ्या वडिलाची वही पाठवतात. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा. पुढे या, पुढे या. खाली बसा जरा. स्पीकर बसले सर्व म्हणले गर्दी करू नका तिथे. स्पीकरला कामगार डिस्टर्ब होतोय. जरा पुढे या. या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, विधानसभेमध्ये अतिशय मोठा आवाज, युवा कार्यकर्ते म्हणून, युवा आमदार म्हणून ज्याचं आता नाव आहे, या ठिकाणी आपल्या संस्थांचे या ठिकाणी दुसऱ्या पिढीचे वारसदार, परमार्थिक साधनेमधील या आमदार विक्रमसिंह पाचपुते साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. अतिशय या ठिकाणी नवीन तरुण तडफदार आमदार म्हणून आज ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे, आणि जे आता पनीर हा मुद्दा मुंडे साहेब, तुकाराम मुंडे साहेबांनी जो उचलला, याची अगोदरची मूळ कल्पना काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी या ठिकाणी पाचपुते साहेबांनी ती उचलली होती. आणि अगदी या ठिकाणी सुंदर अशी सेवा आज येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये दादा आपल्यासारखे तरुण आमदाराची आज देशाला, महाराष्ट्राला गरज आहे. आणि कालाय तस्मे नमः, काळाच्या प्रमाणे जो वागतो परमार्थामध्ये सुद्धा आम्हाला सुद्धा या ठिकाणी नेम ते ठेवून, तत्व ते ठेवून काळानुसार वागलं तरच परिवर्तन होतं आहे. आमचे गुरुवारी सांगायचे कालाय तस्मे नमः. आणि आज दादांचं आगमन झालं. दादाला विनंती आहे, आपण खुर्चीवर बसायचं. बसा दादा. काय नाव आहे? सुभद्राबाई रमेश वाघ यांनी सुद्धा कळसाच्या कामाकरता 500 दिलेत. आपल्या टँकरची सेवा करतात. भागीनाथराव घुले यांनी सुद्धा 1000 रुपये देणगी दिली. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. देवबाई सानप यांनी सुद्धा 200 रुपये दिलेत. हे ज्यांनी ज्यांनी इथं देणगी ठेवली ते एकदा आम्हाला सांगा. इथे नावं करा, एकदा नावं पुकारू. इथे आता ज्या भाविकांना, खाली माईक घ्या ना, माईक सुरू करा. दुसरं स्पीकरवाले बटन सुरू करा. हॅलो. वंदनाताई वाघ यांनी सुद्धा 500 रुपये देणगी दिली. धन्यवाद. दौलत चौगुले यांनी 200 रुपये दिले. धन्यवाद. हे पहिल्यांदा कोणत्या ताईने पैसे ठेवले होते त्यांचं नाव सांगा. हे पहा, ज्यांना काही सोनं दान करायचंय त्याची पावती भेटणार, पैशाची पावती भेटणार. सुभाष विष्णुपंत फराटे, मांडवगण फराटा 1000 रुपये. आणि हे पहा 1 ग्रॅम मनी दिले त्यांनी. धन्यवाद. वाघनाथ नामदेव फराटे यांनी सुद्धा 1 ग्रॅम मनी 1100 रुपये दिले, देणगी दिली. हे पहा, आपल्याला सोन्याचाच कळस बसवायचा आहे. माता भगिनींनी 1-1 ग्रॅम सोनं कमी घातले काय होणार नाही. मी बघतोय सोन्याच्याच बांगड्यात, सोन्याचं सगळे अंगावर. आता वारीमध्ये सुद्धा माझ्या दोघे मुलीच्या नावानं 500-500 हे पहा, इथं हे फत्तेबादचे फत्तेपूर कमलेश पांडे यांनी सुद्धा दोन्ही मुली आहेत, त्यांना दोन्ही मुलीच्या नावाने 500-500 रुपये देणगी दिली. धन्यवाद. पावती करा.
चला खाली बसा, नावं द्या. पाटील पाटील नावं घ्या इकडं, एकदाच पुकारू आपण. पाटील नावं घ्या खाली. सर्वांनी खाली बसायचं. ठीक आहे, चालू असल्या वाटचालच्या प्रवासामध्ये सर्वांना विनंती असेल 2 मिनिटं आपण सर्वांनी खाली बसायचं. इथे डाव्या साईडला बसा सर्वांचा. अगदी या ठिकाणी शिस्तीत हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी बाबांचा नामामणी ग्रंथ नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. हॅलो, नाव सांगा बाईचं. पद्मिनाबाई साखरे यांच्याकडून पद्मिनाबाई चांदराव सावंत यांच्याकडून कळसासाठी 500 रुपये आलेले. हो बापू, तुम्ही नाव घ्या ना. कोंडाबाई बेरू घाटपे यांनी सुद्धा 1000 रुपये देणगी दिली. धन्यवाद. लक्ष्मी ज्ञानेश्वर ढाकणे यांच्याकडून 200 रुपये आलेले. गुपितदान परत 1500 रुपये आले. 2500. सावित्रा पंढरीनाथ ढाकणे यांच्याकडून 200 रुपये आलेले. भीमाबाई पांडुरंग काळे 500 रुपये. शांताबाई दादाराव सावळे यांनी सुद्धा 500 रुपये देणगी दिली. धन्यवाद. हे पहा, ज्यांना ज्यांना देणगी द्यायची त्यांनी ताबडतोब इकडे या. सगळ्याला जेवण करून परत आपल्याला पदयात्रेला जायचं आहे. ज्यांना देणगी द्यायची त्यांनी ताबडतोब या. सांगा ना. रंगराव देवजी बळवंती दांडेगाव. तुम्ही पावती करा. रंगराव देवजी बळवंते दांडेगाव. ऐका माऊली, ही जी मंडळी ही सेवा करतात बरं का, इथं येऊन फुकट खात नाही. गलवंतीबाई घुगे यांनी सुद्धा 500 रुपये देतात. आपली इकडे पावती करा. पावती करा. मंदाबाई गंगावणे यांनी सुद्धा 500 रुपये दिले. इकडे पावती करून घ्या. बसा इथं. 2 पावत्या पुस्तक घ्या ना तुम्ही पटपट. घ्या 1000. सांगा नाव. भाऊराव रंगनाथ अनाड यांनी सुद्धा 500 रुपये देणगी दिली. धन्यवाद. सांगा नाव सांगा. जनाबाई यांच्याकडून 500 रुपये कळसासाठी आलेले. हे बघा, ज्यांना पावती पाहिजे असेल तिकडे नाव द्या. तुम्ही इकडे आम्ही पैसे इथं जमा करणार आणि परत तुम्ही पावती मागणार. पावती तिकडे भेटेल. ज्यांना नुसतं दान करायचं इकडे नाव जाहीर करू. एक पावती होईल तिची. बोला. आजीनाथ सुरेकर यांच्याकडून 500 रुपये आलेले. संस्थान त्यांचं आभारी आहे. जिजाबाई यांच्याकडून 500 रुपये आलेले. शांताबाई संपतराव घुगे यांनी सुद्धा 500 रुपये दिले. धन्यवाद. कृष्णा लक्ष्मण निकम दाभाडी यांच्याकडून 1000 रुपये आलेले. शेषराव चाटे यांनी सुद्धा 500 रुपये दिले. संगीताबाई पवार यांनी सुद्धा 500 रुपये दिले. हे पहा, 1 मिनिट या शब्दाकडे लक्ष द्या. ज्या कोणी भाविकांना आता आपल्या जो रक्कम आणलेली नाही पण मोठ्या प्रमाणात कळसा करता देणगी द्यायची आहे, अशा भाविकांनी फक्त आपल्याला शब्द दिला, नाव दिला, आकडा दिला तर आपण त्याचंही या ठिकाणी स्वागत करणार आहोत, कौतुक करणार आहोत. अलका कैलास घुगे. हो, उठू नका माऊली. तुम्हाला द्यायचं ना देऊ नका. कार्यक्रमाचा नाश करू नका. कोणी उठू नका. काय चाललंय तुमचं हे? अनिल नळे यांच्याकडून 500 रुपये आलेले. अनिता संतोष ताठे गेवराई यांच्याकडून 500 रुपये आलेले. यमुनाबाई घुगे गेवराई यांनी सुद्धा 500 रुपये दिले. धन्यवाद. सुनीता मुंडे यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. ज्यांना पावती करायची त्यांनी तिकडे पावती देऊन घ्या आणि ज्यांना नुसतं नाव जाहीर करून एक पावती करायची त्यांनी इकडे द्या. काय नाव सांगा ताई? चंद्रकला खरात यांच्याकडून 200 रुपये आलेले. बेबी ताई मधुकर राव यांच्याकडून 500 रुपये आलेले.
दीपक रेखा घुगे हिंगणी यांनी सुद्धा 500 रुपये दिले. 2 मिनिटं आता बंद करा ते स्पीकर. उषा शिवाजी यांच्याकडून 500 रुपये आलेले. रमेश गंगाबाई घुगे यांच्याकडून किती 120 रुपये आलेले. हे पहा 10 मिनिटं लेट होईल, पण तुम्ही लवकर जर आले तर तेही आपण टाइम कव्हर करणार आहोत. शाहबा शिंदे ज्याला द्यायची देणगी त्यांनी ताबडतोब यांच्याकडून चला. 500 रुपये आलेले. तुमची पावती करा माऊली. किती पावती करा त्यांची. थांबा थांबा थांबा. इकडे पावती इथं बाबा कल्पना गंगाधर बळवंते पावती घेऊन ये, मी करतो ना जाहीर. बकाल यांनी नांदेड यांनी सुद्धा 2000 रुपये देणगी दिली. धन्यवाद. इकडे पावती नांदेडच्या आहेत त्या. इकडे पावती करा. गुपित दान 500 रुपये आलेले. गुपित दान 500 रुपये आलेले. गुपित दान 500 रुपये आलेले. वा माऊली. गुपित दान 200 रुपये आलेले. पा विठ्ठल जुजार ग्रुप ग्रामस्थ सांडू यांच्यातर्फे इकडे पिंपळ 1515 रुपये आलेले. चिंचवण हे सुद्धा 5100 रुपये त्यांनी जाहीर केले. धन्यवाद. वा वा. गुप्त दान 200. हा. सोपन नारायण पाटील गोदरी यांच्याकडून 500 रुपये आलेले. चालू आहे यादी चालू आहे. पावती पुस्तक चालू आहे. हे पहा आपली जागा कोणी सोडू नका. जास्त टाइम होतोय. आपण आपली जागा सोडू नका. ऐका, हा उद्धव लक्ष्मणराव शिरसाट यांनी सुद्धा 2000 रुपये संकल्प केलाय. धन्यवाद. गुप्तदान 500 रुपये आलेला आहे. बसा. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. लेट होईल थोडं. 5 मिनिटांनी पाहिजे फरक पडेल. संगीताबाई यांच्याकडून 500 रुपये आलेले. गुप्तदान 200 रुपये. बालाजी प्रल्हाद वसई यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. गुपित दान 500 रुपये. गुपित दान 251 रुपये. खालतो रुपये नीट पकडी जा. गुपित दान 500 रुपये. धरा सांगा ना. गुपित दान 500. गुपित दान 500. 501 रुपया. 251 परत द्या मला. 251 परत द्या. बोला. संध्या कुमावत नाशिक यांच्याकडून 200 रुपये आलेले. नाशिक रत्ना कुमावत नाशिक यांच्याकडून 500 रुपये आलेले. रामनाथ लानू उंडे नेवासा तालुका कांगोनी यांच्याकडून सुद्धा 1100 रुपये आले. धन्यवाद. आशा कुमावत जामदारी यांच्याकडून 500 रुपये आलेले. शांताबाई यांच्याकडून 500 रुपये आलेले. अनिल पर्वतदेव यांच्याकडून 500 रुपये आलेले. गोपाल शिंदे यांच्याकडून 200 रुपये आलेले. वर्षाबाई यांच्याकडून 250 रुपये आलेले. कमलबाई यांच्याकडून 100 रुपये आलेले. गुपित दान 200 रुपये आलेले. नेवाशावरून गुपित दान आलंय परत 500 रुपये. गुपित दान 100 रुपये आलेले. गुपित दान 200 रुपये आलेले. गुपित दान 100 रुपये आलेले. 200 रुपये आले. हे बघा आता आपलं जे नाव आहे जाहीर होणार आहे. फक्त इकडे यादीत नाव द्या. बोला. गुपित दान 500 रुपये आलेले. ऐका, या ठिकाणी सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं खाली बसा.
एकदम मोठ्याने गजर करायचा आहे. पुंडलिका बरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गुरुवर्य गोविंद महाराज की, श्री गुरु गोविंद महाराज की जय. आता दोन्ही वेळ एकच आला. एकच मिनिट, फक्त गुपित दान द्यायचे त्यांनी इकडे द्या, बाकीचे नावं तिकडे द्या. या ठिकाणी आता 2 मिनटं दोन्ही वेळ एकच आलेला आहे. इथे आज गुपितदान 500, गुपितदान 200. भेट देण्याकरता या ठिकाणी आपल्या संस्थांचे आळंदीपासून पंढरपूर चालणारे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हरिभक्तपरायण बबनदादा पाचपुते साहेब यांचे चिरंजीव तथा आमदार विक्रमशे पाचपुते साहेब हे सुद्धा सहकुटुंब या ठिकाणी आले. त्यांचं दिंडी क्रमांक 43 वतीने जोरात एकदा टाळ्याच्या गजरा स्वागत करायचं आहे. आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी माजी आमदार गजेंद्र घुगे साहेबांना विनंती असेल, आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ताईंचासुद्धा या ठिकाणी ताई पाचपुते ताईंचासुद्धा या ठिकाणी स्वागत होतं आहे. या परंपरेमध्ये, या संस्थेमध्ये दुसरी पिढी त्यांची या ठिकाणी ही जोडलेली परंपरा आणि ही परंपरा समर्थपणाने या ठिकाणी ते चालवत असतात. अगदी त्यांना पुढे जायचं आहे, आपलं जेवायचं आहे, पुढेही आहे. कलशारोहणकरता देणगी या ठिकाणी ज्यांना द्यायची आहे इथे सुद्धा तिथं नाव चालू आहे. तथा या आजच्या पंक्तीकरता या ठिकाणी श्री मुरलीधर बापू केंद्रे, किसन शेठ मुरलीधर केंद्रे उमराई, केंद्रीय महाराज संस्था पंढरपूर विश्वस्त यांची पंगत आहे. यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. तथा युनेस बिझनेस ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या भाविकांनी 1,11,000 रुपये या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराच्या या खात्यामध्ये ऑनलाईन देणगी दिली. त्यांचं जोरात एकदा अन्नदानाकरता जोरात टाळ्याच्या गजरा स्वागत करायचं आहे. तथा जोशी ग्रुप मुंबई यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. जोरात एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. सर्वात मोठी देणगी या संस्थांना अन्नदानाकरता जोशी ग्रुपची आहे. एकनाथ वैकुंठवासी एकनाथ बलभीम जाधव यांच्या स्मरणार्थ हरिभाऊ जाधव या ठिकाणी यांची आहे. तथा इथे आज प्रेमराज धनराज चव्हाण पिंपळगाव कमानी तालुका जामनेर यांनी सुद्धा 1,00,000 रुपये देणगी आज अन्नदानाकरता दिली आहे. प्रेमराज धनराज चव्हाण यांच्याकरता जोरात एकदा टाळ्याच्या गजरा स्वागत करायचं आहे. पाचपुते ताईंचा डॉक्टर पल्लवीताई विक्रमसिंह पाचपुते यांच्या ठिकाणी स्वागत होतं आहे. प्रेमराज धनराज चव्हाण पिंपळगाव कमानी यांना विनंती आहे, आपण 1,00,000 रुपये देणगी अन्नदानाकरता दिलेली आहे. तालुका मुक्काम पोस्ट कमानी पिंपळगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. तथा या ठिकाणी पुढे या यांना पाचपुते साहेबांच्या हस्ते या पुढे या. 1,00,000 रुपये पुढे पुढे दोघे या. यावर्षी नवीन जोडलेले भाविक आहेत. 1,00,000 देणगी अन्नदानाकरता अच्छा पंक्तीकरता दिली आहे. गुरुवारी गोविंद महाराज की. यांना फेटा बांधा. आणि धान्य गोळा करून जवळजवळ या श्री काशीनाथ शेठ असतील, भगवान शेठ असतील आणि विशेष कन्हैयाराम यांच्या माध्यमातून दिंडीकरता ज्यावेळेस एक भेट तिकडे करावी लागते पहिली दौरा, 1,200 कट्टे धान्य या ठिकाणी संस्थांना गोळा करून दिलेले आहेत. या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आज इथे भेट देण्याकरता आज वांग्याची सेवा या ठिकाणी पोपटनाना तनपुरे यांचे चिरंजीव दत्तोशेठ तनपुरे यांना विनंती आहे आपण पुढे यायचे. बंडूशेठ तनपुरे तथा चारधाम तीर्थयात्रेमध्ये अतिशय मोठं योगदान समस्त ग्रामस्थ सरदवडी त्यापैकी सुदाम तात्या सरोदे आपण पुढे यायचं आहे. आणि घुगे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होते. पुढे या. शनी शिंगणापूरून स्वतःच्या शेतातील वांगे या ठिकाणी आजच्या पुन्हा एकदा मला वांगे आणू नका, वांगे झालेत तरी मला आता आम्हाला वांगेच खाऊ घालायचे आहेत. या ठिकाणी काही माणसं मंदिर परत कसे आले वांगे हाही प्रश्न आहे. तर या ठिकाणी तरी पण त्यांनी आणलेले आहेत. एखादा पदार्थ डबलही करावा लागतो पूर्ण स्वतःचे. आणि ते तनपुरे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होतं आहे. तथा
या जागेचे या ठिकाणी दायगुडे पाटील, आपली विनंती आहे दायगुडे पाटील, कालपासून संपूर्ण वारकरी आपल्या बंगल्यामध्ये पूर्ण 2 मोटर चालू आहेत. या जागेचे मालक असतील दायगुडे पाटील असतील, आपली विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. चला नयन तनपुरे, आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि इथे स्वागत या ठिकाणी दायगुडे पाटील या जागेचे मालक, आपली विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. हॅलो, या ठिकाणी सोनाई तालुका नेवासावरून ज्यांनी आता महाराजांनी त्यांचं नाव पुकारलं ते आणि दत्तूभाऊ आणि ढेरे पाटील हे दोघंही महाराजांचा सन्मान करत आहेत. तरी महाराजांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. यानंतर सर्वांनी खाली बसायचं आणि दिंडीला हार्दिक शुभेच्छा पाचपूसाहेब देतील. त्याच्यानंतर आपल्याला एक विनंती असेल, ज्ञानेश्वरी मंदिराच्या कलशारोहणाच्या अगोदर अन्नदानाकरता रात्री पुकारलं आमचे पंढरी शेठ नवले पाटील कुरान यांनी 1 लाख रुपये देणगी अन्नदानाकरता येणाऱ्या काळाकरता. त्यांची इच्छा प्रत्येकाची वेगळी असते, काहींची कळसाची असते, काहींची बांधकामाची असते, काहींची अन्नदानाकरता असते. ठेव योजना म्हणून या ठिकाणी 1 लाख रुपये देणगी पंढरशेठ नवले पाटील कुरान यांनी दिली. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि दादांना विनंती असेल, दादा आपण या ठिकाणी विधानसभेत विधानभवनामध्ये महाराष्ट्रामध्ये आता युवा कार्यकर्ते म्हणून अनेक कार्यकर्ते तयार आहेत आणि आमदार म्हणून आपली अतिशय मोठी ओळख आहे. तर एवढंच विनंती असेल, आपल्या येणाऱ्या काळामध्ये दादानी 5 या अगदी या ठिकाणी बाबा सांगायचे. हो, सर्वांना विनंती आहे, वैकुंठवासी गुरुवारे बाबा सांगायचे. पाचवे साहेबांना माझी विनंती असेल, बाबा नेहमी सांगायचे कुणी शब्द द्या, कुणी पैसा द्या. आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना मानाचे विष्णुबा तुम्ही पैसे देऊ नका, आम्हाला वेळ द्या, सेवा करा. तसं पाचपुते साहेबांनी 5,55,555 रुपये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मनमंत्री यांनी 5 तेवढे दिलेले होते. आता दादाने विनंती, तुम्ही पैसे नका देऊ, फक्त शब्द द्या. दिलं तर नाही म्हणणार नाही. या ठिकाणी फक्त शब्द हे द्या की येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण कळस आपला करायचा आहे. एकलेचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. या ठिकाणी कोणते काम करत असताना 1 रुपयाची गरज आहे, लाखो रुपयाची गरज आहे आणि राज आश्रयसुद्धा येणाऱ्या काळामध्ये गरज आहे. तर या ठिकाणी अतिशय आपली विनंती असेल, आपण येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण कळस आपला, तेही आता या लवकरात लवकर त्याचा सुवर्ण कळसाचा आपला साक्षीदार आपला व्हायचा आहे. विनंती असेल, दिंडीला शुभेच्छा देणार आहेत आणि या ठिकाणी त्यांना विनंती पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने दिंडीला शुभेच्छा पाचपूसाहेब देतील. महाराज 1 मिनिट फक्त. पाचपुते दादांनी ज्यावेळेला आमदार झाले आणि आपल्या मंदिराला भेट देण्यासाठी आली, पाया हा दादांच्या हस्ते झालेला आहे. त्यावेळेला 5,55,555 रुपये दादांनी पायाला दिलेले. आता दादाचे चिरंजीव आमदार होऊन आलेले नाही, असं नाही. आणि कळस आहे दादांच्या हाताने पाया झालेला आहे आणि कळस हा जे आमदार साहेब आलेले आता त्यांच्या हातून त्या कळसाचं पूजन आपल्याला करायचं आहे. त्यांच्याकडून ते व्हावं अशी अपेक्षा. रामकृष्ण हरी. या ठिकाणी शुभेच्छा देतील. घरचेच आहेत, काही माणसं राखीव ठेवावं लागतात पाटील, नाही तर उद्या दिंडीतही येणार नाही. देणार आहेत कळस काय जास्त देतील ती. पाटलांनी अगदी सुंदर बांधलं, पाटलांचा अनुभव आहे. या ठिकाणी काल अक्काला बोललो मी, अक्कांच्या हस्ते सगळंच आहे. आपले घरचेच माणसं आहात. एकदा पुनश्च एकदा या ठिकाणी दादाने विनंती असेल, शुभेच्छा देऊन प्रसाद घेऊन या ठिकाणी आपण वाटचाल करायची. नंतर पुढचं नियोजन आहे देणगीचं. धन्यवाद. गुरुवर्य हरिभक्तीपरायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने आयोजित या दिंडी सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वच भक्त भाविकांचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. विष्णू महाराजांचा माझा सहवास हा अनेक वर्षापासून आलेला आहे आणि मुळात म्हणजे आमच्या कुटुंबाला म्हणजे पूर्वीपासून आमच्या आजोबांपासून वारीची परंपरा होती. पण खऱ्या अर्थाने प्रवचन आणि महाराज जर माझे वडील झाले असतील कोणामुळे तर ते फक्त गोविंद महाराज केंद्रेंच्याच वाणीमुळे. कारण त्यांनी आज्ञा दिली आणि आज्ञेतनं
त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. म्हणजे योग अनेकांना माहिती असेल किंवा नसेलही, असाच आपल्या दिंडी सोहळा सुरू होता आणि आमच्या आई पूर्वीपासून दिंडीत चालतात आणि ह्याच आपल्या 43 नंबर दिंडीमध्ये चालतात त्या. आणि चालत असताना आमचे वडील त्यांना भेटायला आले आणि पाऊस झाला होता आणि मग तिकडनं निरोप आला की आता प्रवचन तुम्हीच जाहीर केलं होतं, प्रवचन संपत आलं आहे आणि स्वयंपाक काय अजून झाला नाही आणि जर सगळे वारकरी उठले तर गडबड होईल, त्यामुळे थोडा वेळ महाराज चालू ठेवा. तर महाराजांनी, आमचे वडील गप्पा मारत थांबले होते. महाराजांनी निरोप दिला, एक काम करा की तिथं माईकवर सांगा की पाचपुते साहेब व्याख्यान देतील, थोडा वेळ बोलतील. आणि तो संदेश रावटीपासनं तिथं माईकपर्यंत पोचेपर्यंत तो व्याख्यानाचा प्रवचनामध्ये रूपांतर झालं आणि पाचपुते साहेबांचं पाचपुते महाराजामध्ये नामांतरण झालं. आणि माईकवरती माझ्या मते पाटील बा तुम्ही सगळे असतालच, कोणीतरी जाहीर केलं की हरिभक्तीपारायण पाचपुते महाराज आता प्रवचन करणार आहेत. आणि त्याच्यानंतर खरी तर प्रवचनाची ह्या दिंडीतनं सुरुवात झालेली आहे. आणि पायाला आमचे वडील होते, आमचे आजोबा होते, त्यामुळे जर संधी मिळाली तर कळसाला आम्ही कधीही मागे सरकणार नाही, ही तुम्हाला ग्वाही देतो. आमचा स्वभाव जाहीर करणं नाही, त्यावेळेसही दिल्यानंतर मग लोकांना माहिती झालं होतं. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल, मग तो खारीचा असो किंवा सिंहाचा वाटा, तो उचलण्याची तयारी आमच्या पाचपुते परिवाराची कायम राहिलेली आहे आणि ती राहील. आणि जास्त वेळ काही तुमचा घेणार नाही, उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील प्रवासासाठी माझ्या समस्त पाचपुते परिवाराच्या वतीने, श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने इथून आपला पंढरपूरचा प्रवास हा सुखकर हो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही शब्द दिला नव्हे, आपल्या घराच्या एकच कुटुंबातीलच आपण केंद्रीय महाराज परिवारातील आपण भक्त परिवार आहात. तर या ठिकाणी साहेबाला धन्यवाद देऊया. आणि साहेब या ठिकाणी पुनश्चकदाता राहिलेले 5 मिनटं ज्यांना काही देणगी द्यायची आहे त्यांनी या ठिकाणी चालू दे तुमचं नियोजन. पाटील या श्रीकृष्ण सोनवणे साहेब जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी. पावती पुस्तक द्या ना, ते नाव जाहीर करायला. कुठे आहेत ते? आनंद बाग यांना विनंती आहे, पाचपे साहेबांचे हस्ते आपलं स्वागत होतं. पुढे या. शालान रे, शालान. हे पहा, ज्यांना पावती लागते ते पावती पुस्तके माईकडे आहे, ज्यांना देणगी द्यायची तेही स्वीकारण्याचं काम चालू आहे.